यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात दिव्यांग बांधवाच्या घरकुलासाठी प्रहार जनशक्ती पार्टीचे तालुका अध्यक्ष यांच्या वतीने नगर परिषद तसेच गट विकास अधिकारी पंचायत समिती उमरखेड यांना निवेदन देण्यात आले। शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे प्रायोरिटीप्रमाणे विधवा अपंग परितक्त्या यांना प्रथम प्राधान्य द्यावे लागतं, पण काही अधिकारी अशा गोरगरीब लोकांना जाणीवपूर्वक दूर ठेवून घरकुलांच्या लाभापासून वंचित ठेवतात। त्याकरिता शासनाने दखल घेऊन तात्काळ अशा गरजू लोकांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा। आमचे प्रतिनिधी संतोष आडे यांचा हा रिपोर्ट। जनशक्ती पक्षांचा विजय असो, प्रहार जनशक्ती पक्षाचा विजय असो। आपल्या सोबत प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष आहेत माननीय बच्चूभाऊ कडू। हे सातत्यानं दिव्यांग व्यक्ती असतील, निराधार असतील, विधवा महिला असतील यांच्यासाठी सातत्यानं काम करत असतात महाराष्ट्रभर। तरी त्यांचे तालुका अध्यक्ष या दिव्यांग सर्व लोकांच्या समस्या आणि विशेष म्हणजे घरकुलाच्या समस्या घेऊन पंचायत समिती कार्यालय येथे आलेले आहे। बोला सर। आज दिव्यांग अपंग क्रांती आंदोलन व प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने उमरखेड तालुक्यातील तसेच शहरी भागात बऱ्याच प्रमाणात दिव्यांग बांधवांना आजपर्यंत घरकुल प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ आजपर्यंत प्रशासनाच्या वतीने मिळालेला नाही। अशा वंचित दिव्यांग बांधवांचा तात्काळ सर्वे करून त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ द्यावा या मागणीला घेऊन आम्ही आज पंचायत समिती उमरखेड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। तात्काळ ग्रामीण भागातील दिव्यांग बांधवांचा सर्वे करून त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ द्यावा अशी मागणी घेऊन आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। कुठलाही दिव्यांग बांधव सदर योजनेपासून वंचित राहू नये। पहिलेच त्याला नियतीने मारलेले आहे। प्रशासनानेही त्याला मारू नये, त्याला त्याच्या हक्काचा निवारा मिळावा यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष या येत्या काळात तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। शासनाने वेळोवेळी सर्व परिपत्रक काढलेले आहे। ग्रामीण भाग असो किंवा नगर परिषद असो, महानगरपालिका असो, कुठल्याही भागामध्ये जर घरकुल द्यायचे असेल तर विधवा अपंग परितक्त्या यांना प्राधान्य द्यायला पाहिजे। पण हे जे काम करणारे कष्टकरी लोक आहेत हे आपल्या कामात व्यस्त असतात आणि प्रशासनामधले अधिकारी जे आहेत ते मर्जीप्रमाणे आपल्या मर्जीतल्या लोकांना घरकुलाचा लाभ देतात, पण अशा गरजू लोकांना नेहमीच वंचित ठेवतात। शासनाच्या नियमाप्रमाणे दिव्यांग व्यक्ती असतील, जसे शासनाचे परिपत्रक आहे त्या पद्धतीने विधवा अपंग परितक्त्या यांना प्राधान्य देण्यात यावे व तात्काळ घरकुलाचा लाभ देण्यात यावा अशी विनंती सर्व हे आलेले नागरिक करीत आहेत। न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार। प्रतिनिधी संतोष आडे। ऐश्वर्या मिश्रा ॲथलेटिक्स या श्रेणीत 400 मीटर धावक आहे, तर ऐश्वर्या हिने या अगोदर आशियाई खेळामध्ये भारताला रौप्य पदक मिळवून दिलेले आहे। तसेच चीन, थायलंड, श्रीलंका या विविध देशात भारताचं प्रतिनिधित्व करून टाइल्स पदक मिळवली आहेत। त्याचबरोबर भारतातील अनेक राज्यात सुद्धा तिने भाग घेतलेला आहे, म्हणून तिची निवड झाली आहे। ऐश्वर्या मिश्रा ही अत्यंत मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी आहे। ती दहिसरच्या केतकीपाडा या झोपडपट्टीमध्ये राहून तिने तिचे ध्येय गाठले। त्याचबरोबर तिचे वडील नारळ पाणीची गाडी लावतात, त्यातूनच आपल्या परिवाराचा सांभाळही करतात। एवढ्या कठीण परिस्थितीत तिने आपला संघर्षमय प्रवास केला। शाळेत 11 वर्षाची असताना तिने धावक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि आज ती एक आंतरराष्ट्रीय खेळाडूच्या रूपाने आपल्या समोर उभी आहे। याविषयी संतोष देवकर यांचा हा रिपोर्ट।
महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर केलेले आहेत आपल्याला पाहायला मिळतात। त्याच्यामध्ये मोठे मोठे खेळाडू सामील आहेत, यशस्वी जयस्वाल असतील, शिवम दुबे असतील, ते मोठे ऍथलीट आहेत। दहिसर मधील एक अशी मुलगी आहे ऐश्वर्या मिश्रा, तिने अथक प्रयत्न केला, संघर्ष केला, संघर्षमधून तिने आपला जो प्रवास सुरू केलेला आहे ते आपण पाहू शकता की ती चाळीमध्ये राहणारी मुलगी, तिला महाराष्ट्र राज्य छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा पुरस्कार मिळालेला आहे। आपल्यासोबत त्यांच्या वडील आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। कसं वाटतं आपल्याला आपल्या मुलगी एवढ्या मोठ्या जे क्रीडा पुरस्कार आपल्या मुलीला मिळत आहे, कसं वाटतं आपल्याला? बहुत बढ़िया लग रहा है। और छत्रपति शिवाजी महाराज अवार्ड जो है सबको नहीं मिलता है, और ये अवार्ड ऐसा तो इसको तो बहुत सारे मेडल मिले हैं, बहुत सारा अवार्ड है, लेकिन इतना बड़ा अवार्ड पहली बार मिला है जो महाराष्ट्र सरकार दे रही है। और यहाँ के मुख्यमंत्री एक नाथ शिंदे साहब उपमुख्यमंत्री और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, और उसके बाद में अजीत पवार साहब जो है जी दादा साहब हैं, इन सब का मैं बहुत बड़ा आभारी हूँ जो कि हमारे लड़की को ये छत्रपति शिवाजी अवार्ड दे रहे हैं। याच्या अगोदर त्यांनी एशिया खेळामध्ये भाग घेतला तर तिथे तुझं रौप्य पदक त्यांनी पटकावलं होता, त्याबद्दल आनंद आपल्या मनात आता है? बहुत बढ़िया आनंद था। तभी बहुत बढ़िया जो है कि हमको लगा था और उसका मेहनत सफल हुआ। छोटी सी 11 बरस की उम्र में अपना स्टार्ट किया, आज जो है कि 24 बरस में उसने आज 7-8 इंटरनेशनल खेली है और मेडल सब में दी है। कशी त्यांची सुरुवात होती, कशी त्यांनी सुरुवात केलेली होती, आपल्याला कसं वाटलं की या मुलीमध्ये एवढा मोठा खेळाडू लपलेला आहे, त्या खेळाडूला आपण कसं ओळखलात? उसको मैगी मैराथन से स्टार्ट किया दौड़ना। उसके बाद में हमको लगा कि ये खेलेगी, हमको इसके ऐसा लगा क्योंकि मैं भी एक प्लेयर था और इसके अंदर हमको लगा कि ये खेलेगी और सक्सेस होगी, और उसके लिए स्टार्ट किया और स्टार्ट करने के बाद में कहीं रुकी नहीं और खेलते चली गई। आपण माझ्या मागे पाहू शकता किती ट्रॉफ्या आहेत तिने मिळालेल्या आहे। तिने एशिया खेळामध्ये सुद्धा रौप्य पदक मिळवले आहे, श्रीलंकेला जाऊन ती खेळली आहे, भरपूर मेडल्स तिथे थायलंडला जाऊन खेळली आहे, उत्तराखंडला जाऊन ती खेळली आहे, चायनामध्ये जाऊन खेळलेली आहे, सगळीकडे तिने पदक मिळवलेली आहे। आणि पाहू शकता तिचा जो खेळाडू वृत्ती आहे, तिने किती संघर्ष करून तिने एवढं पुढे तिने मार्ग घेतलेला आहे। कॅमेरा पर्सन मी संतोष देवकर, न्यूज मराठी 24/7 मुंबई। हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे। शहराच्या मुख्य रस्त्यावरून वाजत गाजत मिरवणुका देखील काढण्यात आल्यात। विनायक सातपुते यांच्यातर्फे झेंडा चौक येथे खिचडी आणि पाणी यांचं वाटप सुद्धा करण्यात आलंय। राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134व्या जयंतीनिमित्त आसान्य महिला बचत गट आणि मित्र परिवार यांच्या वतीने विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134व्या जयंतीनिमित्त आसान्य महिला बचत गट आणि मित्र परिवार यांच्या वतीने वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय विद्यालय व रुग्णालय यवतमाळ येथे फळं आणि बिस्किटचे वितरण करण्यात आले। यामध्ये स्त्रीरोग व प्रसूती विभाग, बालरोग विभाग, मेडिसिन वार्ड, जनरल वार्ड तसेच रुग्णांच्या नातेवाईकांनाही फळांचे वितरण करण्यात आले। महान समाज सुधारक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकी जपत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रम महाविद्यालयीन परिषद सभागृहात घेण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच्या प्रतिमेचे पूजन डॉक्टर गिरीश जतकर, डॉक्टर चंद्रशेखर घोडेस्वार, डॉक्टर दुर्गेश देशमुख, डॉक्टर RK राठोड, सुनील मालके, राजू शहाडे यांच्यासह डॉक्टर गिरीश जतकर वैद्यकीय अधीक्षक यांना संविधानाची प्रत म्हणून भेट देण्यात आली। या प्रसंगी आसान्य महिला बचत गटाच्या महिला सोनाली प्रवीण डेरे, वैशाली साखरे व इतर सहकारी मित्रांनी फळे वाटप कार्यक्रमात मोलाचे सहकार्य केले। यावेळी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मृणालिनी दहिकर व नितीन पाटील यांचे मोलाचे योगदान लाभले। यानंतर मी बाबूजींना विनंती करतो की श्यामदासजी महाराज यांच्यासोबत जे सर्व टीम आलेली आहे कथानक, त्यांचं सुद्धा या ठिकाणी एक रुमाल देऊन स्वागत करावं। आप सबको बुलाया।
सबको बुला लो। महाराज लोग बाबत का या आरती वाले ने किसी बाजूला भागले, सबको यहाँ से खड़ा कर दो। हाँ, आ रहे हैं, जाओ जाओ। बात में अपना कर लेंगे चालू चालू सेकंड थोड्या वेळ यानंतर मी गजानन भाऊ देशमुख यांना अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी काँग्रेस कमिटी शहराध्यक्ष बंधू शेठजी अग्रवाल काका यांचं या ठिकाणी स्वागत करावं।
यानंतर गजानन भाऊ देशमुख यांनी या ठिकाणी बाबूजीचा सत्कार करावा. प्रेम से बोलिए सियापति रामचंद्र भगवान की. फोटो काढून राहिले थोडं थांबलं. यानंतर या ठिकाणी हे या कार्यक्रमाला सेड उपलब्ध करून दिलेले औदोबर ज्येष्ठ नागरी मंडळाचे संचालक रवींद्रजी तसेच सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव समिती या ठिकाणी अध्यक्ष आलेले आहेत. मी भैया पवार त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सत्कार स्वीकारावा. गजूभाऊ भारती यांना मी भैया पवार यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच या ठिकाणी शिवप्रतिष्ठानच्या वतीने सुद्धा राम जन्मोत्सव साजरा करण्यात येत होता. त्यांनी सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारची रॅली काढली होती आणि शोभायात्रा सुद्धा काढली होती. तर मी श्रीराम जन्मोत्सव समिती उल्लंघवार यांना अशी विनंती करतो की शिवप्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी पुन्हा एकदा सत्कार घ्यावा. भारी मस्त जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम।
या ठिकाणी या रामकथेची प्रमुख भूमिका निभावणारे राम आणि लक्ष्मण दरवर्षीप्रमाणे राम जन्मोत्सव, श्रीराम जन्मोत्सव, सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव समिती यांच्या वतीनं श्रीराम मंदिर या ठिकाणाहून भव्यदिव्य अशी शोभायात्रा काढण्यात येत आहे. अतिशय चांगल्या प्रकारची या ठिकाणी शोभायात्रा काढून विविध प्रकारच्या झाक्या, विविध प्रकारचे कार्यक्रम आम्ही घेत असतो. मागच्या वर्षी बी या ठिकाणी सप्ताह म्हणून रामकथा लावण्यात आली होती आणि त्या अनुषंगाने यावर्षी पण या ठिकाणी प्रयागराजहून आलेले यांनी या ठिकाणी 7 दिवसाची रामन कथा चालू आहे. त्या अनुषंगाने आजचा हा सप्ताहाचा शेवटचा दिवस या ठिकाणी आमच्या काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष बाबूजी या ठिकाणी आले. त्यांच्या वतीनं सर्व या रामकथा मंडळाचे या ठिकाणी स्वागत करण्यात आले, त्यांचा सत्कार घेण्यात आला. अतिशय या 7 दिवसामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या राम मंदिरात मिळालेला आहे. त्या अनुषंगाने आमच्या सर्व श्रीराम जन्मोत्सव टीमतर्फे सर्वांचे या ठिकाणी आम्ही स्वागत करतो. आपण जाणून घेऊयात आणखीन काही प्रतिक्रिया. आपल्याला काय सांगायचं आहे याच्याबद्दल, आजच्या कार्यक्रमाबद्दल? अतिशय सुंदर रामकथा झाली आणि त्या रामकथेचा आज सांगता झाली. खूप सुंदर झाली रामकथा. आपण जाणून घेतल्यात इथल्या आतापर्यंत प्रतिक्रिया. आपण इथं पाहत होतो, इथं एक कार्यक्रम चालू आहे. तोच कार्यक्रम आपण आतापर्यंत शूट केलेला आहे. या कार्यक्रमात बऱ्याच महिला आलेल्या आहेत. तिथं आजूबाजूच्या वातावरणामध्ये मागच्या गेल्या 7-8 दिवसापासून आपण पाहतो या कार्यक्रमाचा जो पाय सुंदर असा रात्रीचा मंद परिसर झालेला आहे. रामायणाची जी कथा आपण पाहिली, खरोखरच एक या एरियामध्ये एक नावलौकिक असं या ठिकाणी आपण पाहायला मिळालेलं आहे. असा रामायणाचा उत्तर प्रदेश या ठिकाणी हे लोक आलेले आहेत. जे आता काल परवा एक कुंभमेळावा झाला उत्तर प्रदेशमधला, त्याच्या बाजूला 4 किलोमीटर असलेल्या त्या ठिकाणी इथं महाराज लोक आलेले आहेत ते रामायणाची एक गोष्टी करण्यासाठी. स्टेट बँक कॉलनी, उमरखेड तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ या ठिकाणी मी आलेलो आहोत. स्टेट बँक कॉलनीमध्ये एक रामायणाचं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये धर्मप्रचारक श्री रामकथा रामायण मंडळ म्हणून मागच्या 6 दिवसापासून ही कथा चालू आहे. या कथेसाठी उत्तर प्रदेश जिल्हा प्रयागराज, तहसील कोराव, ग्राम बंडखोर इथून श्री पंडित श्यामप्रसादजी महाराज या ठिकाणी आलेले आहे. मागच्या 6 दिवसापासून यांची कथा चालू आहे. या कथेसाठी बराच प्रतिसाद आजूबाजूच्या मंदिरात, आजूबाजूच्या एरियामधून या मंदिरामध्ये पाहत आहोत आपण. या मंदिरामध्ये एक खरोखरच एक वाखाण्याजोगी गोष्ट आजूबाजूच्या स्त्रियांनी, महिलांनी भरपूर प्रतिसाद या कथेला दिलेला आहे. रोज या मंदिराच्या कथेची, आज जी आपण रामायणाची जी कथा ऐकत होतो त्या कथेची सांगता आज या ठिकाणी शेवटचा दिवस असल्यामुळे होत आहे. तेच आपण पाहण्यासाठी या कथेचा शुभारंभ आणि शेवट करण्यासाठी या ठिकाणी आपण आलेलो आहोत. न्यूज मराठी 24/7 परिमल, उमरखेड, जिल्हा यवतमाळ प्रतिनिधी. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या 100व्या नाट्य संमेलनाचे हे वर्ष आहे. महाराष्ट्रात सर्वत्र नाट्य संमेलन विभागीय स्तरावर अतिशय जल्लोषात आणि आनंदात संपन्न होत आहे. नागपूर विभागाचे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे 100वे नाट्य संमेलन येत्या 24 एप्रिल ते 27 एप्रिल 2025 या कालावधीत कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशमबाग, नागपूर येथे आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष व प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. या संमेलनात व्यावसायिक नाटक, लोककलेवरील कार्यक्रम, स्थानिक शाखेचे व कलावंताचे सादरीकरण तसेच बालकलावंताचे विशेष प्रस्तुती असणार आहे. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेते देवेंद्र दोडके यांच्या हस्ते नाट्य संमेलनानिमित्त उभारण्यात येणाऱ्या रंगमंचाचे पूजन होणार आहे. याविषयी आमचे प्रतिनिधी पंकज जोशी यांचा हा रिपोर्ट. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद विभागीय संमेलन होते नागपूरला 24 एप्रिल पासून आणि या 24, 25, 26, 27 बरोबर या 4 दिवसात अनेक कार्यक्रमांची रेलचेल आहे आणि झाडेपट्टीपासून ते व्यावसायिक नाटकांपर्यंत आणि परिसंवादापासून ते रात्रभर चालणाऱ्या एकांकिकेपर्यंत असे भरपूर कार्यक्रम
24 पासून सुरू होत आहेत. तर नागपूरमधील सर्व रसिकांना नम्र विनंती आहे, सर्व कलावंतांना नम्र विनंती आहे, या सगळ्या कार्यक्रमांना उपस्थित राहून दाद द्यावी आणि मनोबल वाढवावं नवीन कलावंतांचं, जे अतिशय गरजेचं आहे. तर परत एकदा सगळ्यांना नम्र विनंती करतो की 24 पासून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नागपूर विभागीय संमेलन सुरू होत आहे. तर नक्की या. धन्यवाद. उद्घाटन होणार आहे, इनमें कोई आहे राहणार आहे, समापनाला कोण राहणार आहे, कशा प्रकारे उद्घाटन किती वाजता? ह्या विभागीय संमेलनाचं उद्घाटन सकाळी 11 वाजता माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते आहे आणि समारोप 27 तारखेला संध्याकाळी 6 वाजता माननीय गडकरी साहेबांच्या हस्ते. हा एक आनंदाचा भाग आहे की आमचे राजकारणी सुद्धा, जे आमच्यापेक्षाही मोठे कलावंत आहेत, ते सुद्धा येत आहेत आणि आमच्यावर शाबासकीचा थाप ठेवत आहेत. ही आनंदाची गोष्ट. धन्यवाद. स्टेट बँक कॉलनी उमरखेड येथे मागच्या 6 दिवसापासून चालू असलेल्या रामायण अखंड सप्ताह साजरा करण्याकरिता प्रयागराज उत्तर प्रदेश येथील श्यामदासजी महाराज कथावाचक यांनी यशस्वीरित्या आपल्या संपूर्ण टीमसोबत हा रामायणाचा पाठ रोज रात्री 7 ते 10 या कालावधीमध्ये नियमित 7 दिवस वाचन केले. रामायण कथेचे आयोजन समस्त रामनवमी मित्र मंडळ उमरखेड येथील सगळ्या सदस्यांनी केले. तर या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून नंदू शेठ अगरवाल यांना बोलवण्यात आले होते. शिवसेना शहर प्रमुख ॲडव्होकेट संजय जाधव व इतर सहकारी या सत्कार समारंभाला आवर्जून उपस्थित होते. तसेच गजानन भारती, गजानन देशमुख, अमोल तिरवंकर, रमेश चव्हाण, माजी जिल्हा उपाध्यक्ष व भारतीय जनता पक्ष मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला. आमचे जिल्हा प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांचा हा रिपोर्ट. मैं स्वयं युद्ध करने के लिए आया हूँ. साचर कटक पारा साचर कटक पारा चतुरंगिनी बहुहारा चतुरंगिनी बहुहारा विविध भांति महानरथ जाना विपुल वर्ण प्रताप भजनाना. जय श्री राम, जय श्री राम. रावण ने कहा वीरो पकड़ करके अंत करो इनका. अरे मरकटो, तुम लोग प्राण गंवाने के लिए चले आए हो. यानंतर मी बाबूजींना विनंती करतो की श्यामदासजी महाराज यांच्या सोबतची सर्व टीम आलेली आहे कथानक, त्यांचं सुद्धा या ठिकाणी एक रुमाल देऊन स्वागत करावं. आप सबको बुलाया, सबको बुला लो. महाराज लोग आवत जा. या आरती वाले ने तिकडे बाजूला बोलले, सबको यहाँ से खड़ा कर दो. हो आ रहे हैं, जाओ जाओ. बाद में अपना कर लेंगे. चालू चालू रुमाल टाकून
यानंतर मी गजानन भाऊ देशमुख यांना अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी काँग्रेस कमिटी शहराध्यक्ष नंदू शेठजी अग्रवाल काका यांचं या ठिकाणी स्वागत करावं। त्यानंतर गजानन भाऊ देशमुख यांनी या ठिकाणी भाऊजीचा सत्कार करावा। प्रेम से बोलिए सियापति रामचंद्र भगवान की। आहोत सध्या उमरखेडमध्ये स्टेट बँक कॉलनीमध्ये आहेत। या ठिकाणी रामलीला मागच्या 6 दिवसापासून चालू आहे। रामलीलाचं कथा प्रदर्शन या ठिकाणी आलेले आहेत। उत्तर प्रदेशमधून श्री श्यामलालजी तिवारी हे जे कथावाचक आहेत, कथा यांनी आतापर्यंत जागोजागी यांनी कथेचे चांगले एक हे करून दाखवलेले आहेत। भजनी मंडळी कथेच्या माध्यमातून रामायणाची पुष्टिता सगळ्या जनतेसमोर सगळ्या महाराष्ट्रभर त्यांचा दौरा चालू होता। ते योगायोग उमरखेडवासियांना त्यातल्या त्या स्टेट बँक कॉलनी उमरखेड या ठिकाणच्या या लोकांना यांचा योगायोग लाभलेला आहे। आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून काही प्रतिक्रिया।
सर थोडंसं आम्हाला सांगता येईल का उचित आपण या ठिकाणी आलात त्याच्याबद्दल एक तुम्हाला मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये जसं सांगता येईल तसं सांगण्याचा प्रयत्न करा. सबसे पहले आपको जय सिया राम हमारी ओर से और संपूर्ण महाराष्ट्र और भारतवर्ष में सभी भक्तों को सीताराम. आपके महाराष्ट्र में हम लगभग 1 साल हो गए और जगह जगह ये राम जी के चरित्र को कलाकारों के माध्यम से हम दर्शाते हैं और यहाँ की जो आस्था है, जो भाव है महाराष्ट्र का, बड़ा अच्छा लगा हमें. और ये उमरखेड़ में ये राम जी के मंदिर में तो बड़ा आनंद आया. हम यहाँ आके ठहरे थे और ये हमारे पवार साहब और हमारे प्रकाश भैया मिले और उन्होंने यहाँ लाए राम मंदिर पे और यहाँ हमने 7 दिन की कथा दर्शाई. खूब आनंद, बड़े सभी भक्तों का भी यहाँ खूब जमावड़ा हुआ, आना हुआ, बड़ा अच्छा लगा. और हम तो बड़ी आशा के साथ राम जी से प्रार्थना करें कि सभी भक्तों को खूब ऐसी भावना दें, ये सब राम जी से जुड़ें और सब अपना जीवन धन्य करें. आपण यांच्याकडून आत्तापर्यंत ऐकून घेतलं. यांनी सांगितलं गत 6 दिवसापासून इथं आलेलो आहोत. आज त्या रामायणाची सांगता इथं झालेली आहे. तरी पण आणखीन सरांकडून आपण जाणून घेऊयात इथं काय 6 दिवसात कुठकुठले यांच्या माध्यमातून रामायणाचा काय काय एक हे झालेला आहे प्रयोग, त्या संदर्भात आपण जाणून घेऊया. सर थोडंसं अधिक माहिती आम्हाला देता येईल का परत एकदा? पहिल्यांदा आदरणीय परिमल चिंचोलकरजी आपल्या न्यूज 24/7चं न्यूज मराठी चॅनलचं मनपूर्वक अभिनंदन, कारण आपण बाईट घेत आहात. सगळ्यात महत्त्वाचं आहे आज मागच्या 5 ते 6 दिवसापासून इथनं रामायणाचा रामायणाचा सुंदरसा कार्यक्रम होत आहे आणि त्याचं दृश्य चित्रीकरण श्यामजीपंत तिवारी यांनी केलेलं आहे. आणि ही महाभारताची किंवा रामायणाची जी कला महर्षी वाल्मिकापासून व्यासांपासून जी काही आपली संस्कृती चालत आहे, या संस्कृतीचं आज जतन करीत आहेत. खरोखर त्यांचे मनपूर्वक आभार. ते प्रयागराजवरून आलेले आहेत आणि महाराष्ट्रात या कथेचं किंवा या म्हणजे संस्काराचं ते बीजारोपण पुनश्च करीत आहेत. परंतु समाजाश्रय कमी झाल्यामुळं ही कला लोप पावते की काय याची शंका निर्माण झालेली आहे. कारण या कथेला आज हे 15 ते 16, 18, 20 जण आहेत. यांच्यासाठी आम्ही जे काही फुल नाही फुलाची पाकळी द्यायला पाहिजे, परंतु आम्ही कुठंतरी तिथं कमी पडतोय असं आम्हाला वाटते. कारण या बाबतीत दातृत्व शक्ती, दानतवृत्ती माणसाची कमी झालेली आहे आणि भक्ती लोप पावत आहे. यांच्या प्रत्येक वाक्यातून आजचा विचार, थोर विचार, जीवनाविषयी आदर्श हे करत आहेत आणि खरोखर त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. आपण ऐकलं सरांकडून सुद्धा. सरांची ही सांगणं आहे की यांच्यासारखे कलाकार भरपूर या ठिकाणी यायला तयार आहेत, पण कुठेतरी आपल्या माणुसकीच्या नात्यातून आपण काही जण समाजामधले काही जे विशिष्ट वर्ग आहे, काही लोक कमी पडत आहेत या कलेला समजून घेण्यासाठी. कलेचं प्रदर्शन हे उत्तमरित्या उमरखेड या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळालेलं आहे. न्यूज मराठी 24/7 परिमल चिंचोलकर, जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ. आर्णीतील शवविच्छेदन गृहाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी दिनांक 13 एप्रिलपासून आर्णी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलेल्या अश्विनी देशमुख यांची दिनांक 14 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता उपोषणादरम्यान प्रकृती बिघडल्याने सायंकाळी 7 वाजता आर्णी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आर्णी ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असताना 15 एप्रिल रोजी 5 वाजता नायब तहसीलदार प्रमोद गुल्हाने यांनी लेखी पत्रक देत अश्विनी देशमुख यांना थंड पेय पाजून उपोषण सोडवले. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगर येथे नांदेड पाटबंधारे मंडळातर्फे जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याची सुरुवात करण्यात आली. पाण्याचा थेंबन थेंब हा जीवनदायी असून येणाऱ्या पिढ्यांसाठी जल संवर्धन किती आवश्यक आहे हे पटवून देण्याचे कार्य पुढील 15 दिवसात विभागामार्फत राबवले जाणार असल्याचं यावेळी विविध वक्त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा अधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्ह्यातील 5 नद्यांच्या जलकलशाचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. राज्य शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत संपूर्ण राज्यात 15 ते 30 एप्रिल या काळामध्ये जल व्यवस्थापन कृती पंधरवडा राबवण्यात येत आहे. याचा शुभारंभ जिल्हा अधिकारी कार्यालयातील नियोजन भवनामध्ये आज करण्यात आला. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून राहुल कर्डिले उपस्थित होते. अधीक्षक अभियंता तथा पालक अभियंता नांदेड जिल्हा अजय दाभाडे यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमाला नांदेड जिल्ह्यातील जलसंपदा विभागातील सर्व कार्यकारी अभियंता, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, जिल्हा संवर्धन अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी, जलतज्ञ, महिला शेतकरी तसेच जलसंधारण क्षेत्रात काम करणारे मान्यवर उपस्थित होते.
कलश पूजनाने व जलप्रतिज्ञेने सुरुवात झालेल्या भरगच्च उपस्थितांच्या या सोहळ्यामध्ये कार्यकारी अभियंता आशिष चौगुले यांनी पाणी व्यवस्थापन, जलसंधारण विभागात सुरू असलेल्या कामाची आणि जलसंपदा विभाग जिल्ह्यात राबवत असलेल्या विविध उपक्रमाची माहिती आशिष चौगुले यांनी दिली. पूर्ण 15 दिवस विभागामार्फत विविध उपक्रम राबवून पाणी वापरण्यासंदर्भात जनजागृती करण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले. याविषयी नदी संवर्धन, कालवा स्वच्छता अभियान, कालवा व्यवस्थापन, सूक्ष्म सिंचन वाढ, सांडपाणी व्यवस्थापन, पाण्याचे ऑडिट्स या संदर्भात विविध उपक्रम या काळामध्ये राबवले जाणार असल्याचं त्यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या जलसंधारणाच्या कामाला राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार टप्पा क्रमांक 2 व गाळयुक्त धरण, गाळयुक्त शिवार या अभियानाला जोडण्याचं आवाहन केलंय. जलसंपदा विभागाला भूसंपादन, अतिक्रमण अशा विषयांमध्ये संपूर्ण महसूल यंत्रणा मदत करेल. तसेच या सूचना विभागीय अधिकारी, तहसीलदार यांना देण्यात येईल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्याचबरोबर उद्यापासून होणाऱ्या कृती आखाड्याच्या अंमलबजावणीत सर्वांना सहभागी व्हावे अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील मान्यवर व शेतकरी यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख व अभियंते सहभागी झाले होते. 30 एप्रिल रोजी पालकमंत्री यांच्या उपस्थितीत महिला मेळावा व नाविन्यपूर्व उपक्रम राबवणाऱ्या अभियंत्याचे सत्कार करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. आमचे प्रतिनिधी संदीप देसाई यांचा हा रिपोर्ट. जलव्यवस्थापन कृती आराखडा या कार्यक्रमाचा आज शुभारंभ झाला आणि त्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्यातल्या 5 नद्यांचं पाणी या ठिकाणी एकत्र आणून तिथं जलपूजन केलं आणि पाणी या विषयाशी संबंधित असलेले सर्व एजन्सीज, जलसंपदा आहे, जलसंधारण आहे, कृषी आहे, जिल्हा परिषद आहे, फॉरेस्ट आहे, त्यानंतर EGS आहे, ते सगळे हजर होते आणि त्याचसोबत काही शेतकरी या कार्यक्रमाला उपस्थित होते. तर या कार्यक्रमाचा जो मेन उद्देश आहे आणि माननीय मंत्री महोदय यांच्या सूचनेप्रमाणे किंवा त्यांच्या विजनप्रमाणे आपण या 15 दिवसामध्ये काही ॲक्टिव्हिटी ठरवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मग आपल्या ज्या जलसंपदा विभागाच्या ज्या जमिनी आहे, ज्यांचं कजाप झालं नसेल त्या स्वतःच्या नावावर लावून घेणे, शेतकऱ्यांशी संवाद साधणे, त्यानंतर उत्पादकता वाढवण्यासाठी किंवा पीक पद्धतीतील बदल असेल, मायक्रो इरिगेशन प्रमोट करणे असेल, नदीपात्रातले किंवा नाला जे अतिक्रमणांनी सगळे वेढलेले आहेत ते अतिक्रमण दूर करणं, अशा अनेक इनिशिएटिव्ह याच्यामध्ये घेतलेले आहेत. ऑफिस स्वच्छ ठेवणे, ऑफिसच्या परिसरामध्ये वृक्ष लागवड करणे आणि ज्या इरिगेशनच्या स्ट्रक्चरची दुरुस्ती आहे. तर या सगळ्यांचा कन्व्हर्जन्स आणि लोकांची जनजागृती असा दुहेरीचा उद्देश आहे. आणि नांदेड जिल्ह्याच्या बाबतीत आम्ही एक वेगळा संकल्प पण केलेला आहे की जे कॅनॉल आहे, कॅनॉलच्या दोन्ही बाजूला इन्स्पेक्शन रोड असतात, सर्व्हिस रोड असतात. बऱ्याचदा शेतकरी याच्यापर्यंत शेती करतात, पूर्ण नाल्याच्या काठापर्यंत. ॲक्च्युली ते अपेक्षित नाही, कारण ती जमीन असते इरिगेशनची. त्यांना इन्स्पेक्शनसाठी किंवा काही कामं करायची असेल तर त्याला जायला लागतं आणि या सगळ्या शेतीच्या अतिक्रमणामुळे त्यांना बऱ्याचदा दुरुस्त करता येत नाही, पाणी पोचत नाही आणि परिणामी पुढच्या सगळ्या शेतकऱ्यांना त्याचा फटका बसतो. त्यामुळं याच्या दुतर्फा वृक्ष लागवड सामाजिक वनीकरणाच्या मार्फत करण्याचा पण आमचा एक प्रयत्न असेल. एक नवीन इनिशिएटिव्ह आम्ही घेतो आहे. तर निश्चितपणे या कृती आराखड्याच्या निमित्ताने एक पाण्याच्या बाबतीत जनजागृती आणि काही चांगल्या ॲक्टिव्हिटी आपल्या जिल्ह्यात आपण पार पाडत आहोत. धाटो MIDCतील कायम धोकादायक असलेल्या ट्रान्सवर्ल्ड फर्टिकेम कंपनीची भंगार गोदामाला मंगळवारी दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली. प्रखर उष्णतेत आग लागल्याने कामगारासह रहदारी करणारे नागरिक, शेजारील गावातील ग्रामस्थ अक्षरशः भयभीत झाले. आगीत भंगार मालाने पेट घेतला. काळ्या धुरांचे लोट प्रचंड उंच दिसल्याने आगीचे रौद्ररूप असल्याची चर्चा सुरू झाली. अखेर मिळालेल्या माहितीनुसार धोकादायक प्लांटच्या शेजारी हा टाकाऊ रसायन भंगारचा गोदाम असल्याची माहिती समोर आली. भंगार आगीत कंपनीचे मोठे नुकसान टळले तरीही कंपनीचे लाखो रुपयाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे. आग लागताच कामगारांनी सतर्कता पाळल्याने मोठा अनर्थ टळल्याचं कंपनी व्यवस्थापनाने सांगितलंय. दरम्यान ट्रान्सवर्ल्ड कंपनीच्या अपघातांच्या वारंवार घटना घडत आहेत. मागील वर्षभरातील अपघातात 2 कामगारांना जीव गमवावा लागला. त्यामुळे आगीचे वृत्त कळताच अनेकांना धसका घेतला.
तर भंगार गोदामाच्या भीषण आगीवर तातडीने नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आल्याचं सांगितलं जातंय। धाटव MIDC डेंजर झोन म्हणून ओळख होत असलेल्या भयानक प्लांट दृश्यातील ट्रान्सवर्ल्ड कंपनीत अपघाताची मालिका थांबण्याचं नाव घेत नाही। कंपनीत वारंवार अपघातांच्या घटना घडत आहेत। याकडे कारखाना निरीक्षक प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप भाजपचे अमित घाग यांच्याकडून सांगण्यात आले। याविषयी अक्षय जाधव यांचा हा रिपोर्ट। खरं आहे की आज ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये दुपारी आग लागली आणि त्या आगीचा ज्वाला इतक्या मोठ्या होता की आजूबाजूला भीतीचं वातावरण पूर्णतः झालं होतं। परंतु फायर ब्रिगेडच्या माध्यमातून आणि तेथील कामगाराच्या माध्यमातून आग आटोक्यात आणली गेली। इथल्या शेजारी कंपनीने देखील चांगल्या पद्धतीने सहकार्य करून इथे जी सुरक्षा आहे त्या सुरक्षेच्या दृष्टीने सगळ्याच कंपन्यांचे सेफ्टी अधिकारी आलेले, सगळ्याच कंपनी चांगली मदत केली आणि ही आज जी लागलेली भयानक आग होती तिच्यावर कंट्रोल आणण्यात ते यशस्वी झाले। परंतु ह्या गोष्टी वारंवार होत आहेत, त्यामुळे कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की या ठिकाणी बरेच अपघात होत आहेत। मला वाटतं की याच्याकडे जो डिपार्टमेंट आहे याच्यावर लक्ष देणार की नाही। आज कामगार त्यांचा जीव मुठीत घेऊन काम करत आहेत, प्रामाणिकपणे काम करत आहेत। कंपन्या टिकल्या पाहिजे, कंपन्या चांगल्या चालल्या पाहिजे, या सगळ्या गोष्टी आहेत। परंतु याच्याकडे ज्या यंत्रणा आहे, ज्यांचं कंट्रोल आहे, त्या यंत्रणा कुठंतरी इकडे कानाडोळा करताना दिसत आहेत। खरं तर अशा वारंवार घटना घडल्यानंतर या यंत्रणेने योग्य त्या सूचना देऊन योग्य ते कारवाई केली पाहिजे, परंतु ते दिसत नाही आहे। आणि मग अजून कसली वाट ह्या ज्या यंत्रामध्ये आपले फॅक्टरी इन्स्पेक्टर असतील, ज्या याच्या बाबतीमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने जे अधिकारी आहेत ते याच्याकडे लक्ष देणार की नाही। कारण शेवटी सुरक्षा देखील महत्त्वाची तेवढीच आहे। आज कंपन्या टिकल्या पाहिजे या भूमिकेचे आम्ही आहोत, परंतु ते टिकत असताना कामगारांच्या सुरक्षेचा काय हा प्रश्न येतो। मग यामध्ये माझ्या मते तहसीलदार कलेक्टरनी देखील यामध्ये लक्ष घातलं पाहिजे, कारण याच्याकडे कानाडोळा करून चालणार नाही। आज सुदैव आहे की आग चांगल्या पद्धतीने आटोक्यात आली। यासाठी आपण अग्निशमन दल असेल, इथले अधिकारी असतील, इथले कामगार असतील, त्यांचे तर आभार मानलेच पाहिजे। साईडच्या कंपनीने देखील चांगल्या पद्धतीने एन्थिया कंपनीने साईडहून पाण्याचा फवारा केला, इतर सगळे अधिकारी आले, आमचे रेस्क्यू टीम आली आणि इथले आजूबाजूचे नागरिक जे दक्ष नागरिक आहेत त्यांनी देखील येऊन मदत केली। परंतु हे सगळे मदत वगैरे करत राहणार, पण एवढ्यावर न थांबता याच्यावरती एक मार्ग काढला पाहिजे, कारण अशा वारंवार अपघात होणे चुकीचं आहे। त्याच्यामुळे मग या ठिकाणी MIDCचं नाव खराब होत आहे। त्यामुळे कंपनी देखील लक्ष घातलं पाहिजे, कंपनी देखील याच्यावरती उपाययोजना केल्या पाहिजे, कारण या कंपनी अनेक अपघात होत आहेत। हे अपघात झाल्यानंतर ज्यावेळी आम्ही अधिकाऱ्यांकडे मागणी करतो की आपण याच्याकडे लक्ष घालून यांची सुरक्षेचा प्रश्न मार्गी लावला पाहिजे, परंतु इथल्या कामगारांना असं वाटतं की आमची कंपनी आम्ही बंद करायला आलोय। त्यांना कुठेतरी राजकीय हस्तक्षेप असं वाटतं, परंतु आम्हाला कुठल्या कंपन्या बंद करायच्या आहेत। परंतु कामगारांची सुरक्षा देखील तेवढीच महत्त्वाची आहे, कारण या कंपन्या आपले आजूबाजूचे आपलेच भाऊ आहेत, त्यामुळे त्यांची सुरक्षा देखील महत्त्वाची आहे। त्यामुळे कंपनी देखील याकडे लक्ष घातलं पाहिजे। आपण उत्पादन काढा, कामगारांना चांगले पगार देता, मला मान्य आहे, परंतु त्याची सुरक्षा देखील महत्त्वाची आहे। त्यामुळं वरचे अधिकारी याकडे लक्ष घालतील का हा प्रश्न आमच्या मनाला येतो। आज आम्ही सत्तेत आहोत, आम्ही देखील सरकारच्या माध्यमातून अशा ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांना सूचना, त्यांच्यावर कारवाई नाही, परंतु त्यांना सूचना देऊन त्यांनी त्यांच्यामध्ये सुधारणा केली पाहिजे। जर अशाच गोष्टी घडत गेल्या तर यापुढे आम्ही शांत बसणार नाही। बघा, कंपनीच्या आतमध्ये काम करत असताना सेफ्टीचे नियम आहेत, ते नियम पाळले जात नसतील तर तिथले सेफ्टी अधिकारी काय करतायत, पहिली तर त्या सेफ्टी अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीने असेल। आणि याच्या पलीकडे जाऊन जे आयुक्त आहेत सुरक्षाचे, म्हणजे आपण त्याला फॅक्टरी इन्स्पेक्टर बोलू, यांचा इथे वचक आहे का, यांचं लक्ष आहे का कामगारावरती, कामगारचे आयुक्त आहेत त्यांचा लक्ष आहे का। मुळात या वरच्या लोकांचंच जर अंकुश नसेल तर खालचे अधिकारी त्याच्याकडे कानाडोळा करतात। त्यामुळे कामगार, शेवटी कामगार हा कामगार आहे, त्याला काम करून घेण्याची अधिकाऱ्यांची घाई असते आणि त्या घाईमध्ये कामगार हेल्मेट असेल, बूट असतील, फुल पॅन्ट असेल हे घालण्यासाठी आलस करतो, कारण काम फास्ट झाला पाहिजे, हलक्या पद्धतीने काम झाला पाहिजे।
परंतु शेवटी सुरक्षा ही त्याला पटवून देणे हे तिथल्या अधिकाऱ्याचं काम आहे. आज बाकी MIDC मध्ये बाकी कंपन्यांमध्ये या सगळ्या गोष्टी चालत आहेत. याच कंपनीला अंधन का दिलं जाते? या कंपनीला या अधिकाऱ्यांनी मांडीवर घेतलंय का की या कंपनीच्या मालकांच्या आणि या अधिकाऱ्यांचे काय साटेलोट आहे का? हा प्रश्न मला नक्कीच वाटतो. शेवटी आज त्या कामगार जेव्हा सुरक्षेच्या उपकरणं घालत नाही, त्यानंतर उद्या अपघात झाल्यानंतर त्याचाच जीवाला हानी होते. त्यामुळे त्या कामगारांनी देखील लक्ष घेतलं पाहिजे आणि त्या कामगारांना कंपनी ह्या हेल्मेट असेल, बुटं असतील हे देत नसतील तर कंपनीवर देखील कारवाई झाली पाहिजे.